जय योगेश्वर. आपण खूप दिवसापासून बघतोय की आपल्याला आपल्या पूजनी दादाजी सांगतायत की भरल्या वांग्यामध्ये काय काय भरलेलं आहे. आपण मागच्या वेळेस धृती पाहिलं होतं की धृती शक्ती, आणि आज आपण बघणार आहे की आपली मेधा बुद्धी कशी असली पाहिजे. म्हणजे पूजनी दादाजी सांगतात की आपल्या शरीरामध्ये वेदांनी ह्याचा विचार केलेला आहे, काय काय भरलं आहे ह्याचा. तर मेधा म्हणजे मननाची शक्ती, म्हणजे मनन करण्याची शक्ती. आणि अस्थिरता हा बुद्धीचा दोष आहे, म्हणून आपण मनन केलं पाहिजे. पूजनीय दादाजी आपल्याला नेहमी सांगतात की प्राण्यांना काय असते तर रवंथ करण्याची सवय असते, तशी रवंथ करण्याची शक्ती आपल्याला मनाला असली पाहिजे. कारण बघा, प्राणी जेव्हा दिवसभर खातात आणि जेव्हा रात्री बसतात तेव्हा ते काय करतात की पुन्हा ते काढून ते पुन्हा रवंथ करत बसतात. तसं माणसाला पण चांगले चांगले प्रसंग, चांगल्या चांगल्या गोष्टी रवंथ करण्याची म्हणजे आठवण्याची शक्ती भगवंतांनी दिलेली आहे, तर ती आपण वापरली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर एक शिवलिंग असतं आणि त्या शिवलिंगावर तांदूळ वाहिलेले असतात, आणि ते तांदूळ वाहिलेले असल्यामुळे त्याच्यावर एक उंदीर खायला येतो. आणि जो एक मनुष्य असतो ते हे सगळी गंमत पाहत असतो, आणि त्याला काय वाटतं की अरे, शिवलिंगात तर एवढी पण ताकद नाही की तो उंदराला हाकलू पण शकत नाही, त्याच्यापेक्षा शिवलिंगापेक्षा उंदीर श्रेष्ठ. म्हणून तो काय करतो, उंदराची पूजा करतो. आणि मग एक दिवस काय होतं की मांजर त्याने उंदराला झडप घालते, म्हणून मग त्याला असं वाटते अरे, उंदरापेक्षा तर मांजर श्रेष्ठ आहे, म्हणून तो मांजरीची पूजा करू लागतो. मांजरीची पूजा करत असताना एक दिवस कुत्रा येतो आणि मांजरीवर झडप घालतो. मग त्याला असं वाटते मांजरीपेक्षा तर कुत्रा श्रेष्ठ आहे, म्हणून तो कुत्र्याचं पूजन करायला लागतो. आणि मग कुत्रा एक दिवस किचनमध्ये काहीतरी खायला जातो, आणि मग त्याची पत्नी हातामध्ये एक काठी घेऊन त्याला मारायला धावते. आणि मग त्याला असं वाटते अरे, कुत्र्यापेक्षा तर माझी पत्नी श्रेष्ठ, कारण की ती कुत्र्याला मारते. म्हणून मग तो पत्नीची सेवा करायला लागतो, पत्नीची पूजा करायला लागतो. आणि मग जेव्हा पत्नी एक दिवस स्वयंपाक करते, आणि स्वयंपाक करताना एक दिवस तिच्याच्यानी भाजीमध्ये, आमटीमध्ये मिरची जास्त पडते, आणि जेव्हा तो खायला बसतो तेव्हा तो एक पुरका घेतो आणि त्याला ते तिखट लागते, आणि तो चिडून मग तो आपल्या पत्नीला मारतो, एक थापड मारतो. आणि मग त्याला असं वाटते की अरे, पत्नीपेक्षा तर मी श्रेष्ठ, मग अहम ब्रह्मास्मी, मग तो स्वतःलाच श्रेष्ठ समजतो. पण माणसांना प्रतिकूल परिस्थिती समजली पाहिजे. उदाहरण घ्यायचं झालं तर मुंगूस काय करतं, एका बाईने मुंगूस पाडलेलं असतं, आणि ते मुंगूस ती पाणी भरायला जाते, आणि पाणी भरायला गेल्यानंतर तिच्या मनामध्ये विचार येतो की अरे, माझं बाळ पाण्यामध्ये झोपलं आहे, पण ते मुंगूस याला काही इजा तर करणार नाही ना, आणि तेच तिच्या डोक्यामध्ये चालते. आणि म्हणून मग ती घाईघाईमध्ये आपलं पाण्याचा हांडा घेऊन येते, आणि मुंगूस काय करतो की तिच्या घरामध्ये एक साप येतो, आणि त्या सापाचे तो तुकडे तुकडे करतो, म्हणून त्याचं तोंड रक्ताने भरलेलं असतं. आणि मुंगूस मालकिनीची वाट पाहत दारात बसतो, आणि दारात बसलेला असल्यामुळे मालकीन लांबूनच बघते, आणि याचं तोंड भरलेलं दिसतं, आणि तिच्या मनामध्ये कल्पना येते, विचार येतो की माझ्या पोराला तर याने काही केलं नाही ना. म्हणून ती काय करते की घाईघाईत येते, आणि तो कुठलाच विचार न करता तो पाण्याचा हांडा मुंगसाच्या अंगावर फेकते, आणि त्याने ते मुंगूस तिथेच ठार होतं. म्हणजे बघा, आपली बुद्धी काय करते तर विपरीत हे करते, विपरीत गोष्टीवर विचार करते. म्हणून आपण आत्मनिरीक्षण केलेलं पाहिजे. पूजनीय दादाजी म्हणतात की आत्मनिरीक्षण आपलं वाढलं पाहिजे, म्हणूनच मंथन केलं पाहिजे. उदाहरण घ्यायचं झालं तर पेपर, जेव्हा मुलाला शाळेमध्ये पेपर द्यायला जातो आणि तो जेव्हा नापास होतो तेव्हा तो काय सांगतो, तर तो स्वतःला नाही सांगत की माझा अभ्यास कमी झाला, की माझी प्रयत्न कमी पडले, पण तो काय सांगतो की मी तर पेपर चांगला लिहिला होता, पण मॅडमलाच नीट तपासला नाही, किंवा मग त्यांनाच माझे उत्तरं समजले नाही, किंवा मग हा मला शिकवलाच नाही. म्हणजे आपण काय करतो, तो पळवाटा काढतो. भगवंत आपल्याला कशी कशी मदत करतो आपण हे आठवलं पाहिजे. पूजनीय दादाजी नेहमी सांगतात की एक मनुष्य असतो, म्हणजे संत महात्मे ऋषी मुनी यांना भगवंत मदत करतो हे त्यांना आठवतं, कारण ते त्याचं रवंथ करतात.
एक नरसिंह मेहता, तुकाराम महाराज यांना साक्षात्कार होतो. आपल्याला पण आपण पण सामान्यातून सामान्य लोकांना पण भगवंत मदत करतो, पण आपण त्याचं स्मरण करत नाही. एक उदाहरण पूजनीय दादाजी नेहमी देतात, की एक मनुष्य असतो आणि त्याला गावाकडून कलकत्त्याला राहतो आणि त्याला गावाकडून ठाण्याहून मुंबईहून त्याला तार येते आणि तार आल्यानंतर तो घाबरून जातो आणि तार बघतो तर तारेमध्ये लिहिलेलं